वस्तूचं महत्व कळाल्याशिवाय वस्तूची किंमत वाटत नाही. वाटते का? वस्तू भेटून फायदा नाही, त्याची किंमत कळली पाहिजे. काय झालं, एक मेंढपाळ होता. मेंढपाळ मेंढ्या राखायचा, शेळ्या राखायचा, अरण्य जंगलात जायचा. आणि त्याला एक असा एवढा एवढा खडा सापडला, मणी सापडला एवढा एवढा असा. मणी चमचम चमचमकू लागला. 10-20 फूट असा प्रकाश पडतोय त्या मण्याचा. त्याने तो मणी जवळ घेतला. चांगला मणी होता, आतमध्ये थोडं छिद्र होतं. त्याच्यात दोरी घातली आणि त्याने तो मणी शेळीच्या गळ्यात बांधला. बरं आहे म्हणे, बॅटरीची गरज नाही, प्रकाश पडतोय. आणि तसंच त्याने तो मणी शेळीच्या गळ्यात बांधला. घरी आला, शेळ्या बाहेर बांधल्या अंगणामध्ये. तो घरात गेला, जेवण केला, झोपला. सकाळ झाली, तसंच मणी शेळीच्या गळ्यात होता. सकाळी सकाळी एका माणसानं तो मणी पाहिला. त्याला तो मणी आवडला आणि सांगितलं, पोरा, अरे मणी विकायचा आहे का तुला? हो विकायचा आहे. सांगा केवढ्याला घेणार? त्याने सांगितलं, हा मणी मी 10,000 रुपयाला घेतो. 10,000ला? आणि त्या पोराला मग आश्चर्य वाटलं की न मी किंमत सांगता हा 10,000 म्हणतोय, त्या अर्थी या मण्याची किंमत जास्त असली पाहिजे. त्याने सांगितलं, मला मणी विकायचा नाही. आणि त्याने मणी घेतला आणि तो डायरेक्ट गेला कुठं? नांदेडला. सरळ नांदेडला गेला. दुकानात जो म्हणतोय हा मणी आहे माझा, विकायचा म्हणे, तुम्ही केवढ्याला घ्याल? नांदेडमध्ये त्या मण्याची किंमत झालेली आहे 50,000 रुपये. मणी विकला नाही. सरळ पुण्याला गेला. तिथं मण्याची किंमत 1,00,000 रुपये झाली. मला अजून पुढे पाहून जाऊ पाहू आपण. मुंबईला गेला, 10,00,000 रुपये किंमत झाली. आणि अजून पुढे जावं म्हणून त्याने तो गुजरातला गेला, अहमदाबादला गेला, सुरतला गेला. आणि तिथं मग त्याने तो मणी दाखवला. तो मणी नव्हता, तो ओरिजिनल डायमंड होता, म्हणजे हिरा होता, हिरा. आणि मग त्या हिऱ्याच्या व्यापाराने तो हिरा पाहिला आणि त्याने सांगितलं, या मण्याची किंमत 1,00,00,000 रुपये आम्ही तुला देतो. याला वाटलं अजून याची किंमत जास्त आहे का काय, पण तोपर्यंत अंधार पडला होता, वेळ झाला होता. तो मणी खिशात टाकला आणि तो वापस घरी आला. आता मला सांगा, तो मुलगा तो मणी शेळीच्या गळ्यात बांधेल का? का नाही बांधणार? मणी तोच आहे, घर तेच आहे, शेळ्या मेंढ्या त्याच आहेत, अंगण तेच आहे, रात्रीची वेळ आता तीच आहे. पण तो त्या शेळीच्या गळ्यात मणी बांधणार नाही, कारण आता त्याला त्या मण्याची किंमत कळालेली आहे. अगोदरच्या दिवशी रात्री त्याला मण्याची किंमत माहिती नव्हती म्हणून त्याने तो मणी शेळीच्या गळ्यात बांधला होता. आणि आज त्याला मण्याची किंमत कळालेली आहे म्हणून त्याने तो मणी काय केला, आता आतल्या घरात गेला, कपाटाचं लॉक काढलं, आतला कप्पा, आतल्या कप्प्यातला पुन्हा आतला कप्पा, त्याच्यात पुन्हा ते डब्बी ठेवली, डब्बीत मणी टाकला, मणी कपडा उरून बांधला, त्या मधल्या कप्प्यात ठेवून 3-4 कुलप लावत 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 ते सगळ्यात चाव्या आपल्या कमरेला लावल्या आणि तो त्या कपाटाच्या समोरच बाज टाकून झोपला. कारण काय आहे? त्या मण्याची किंमत कळाली म्हणून. आता ऐका, जोपर्यंत आपल्याला भागवताची किंमत कळत नाही तोपर्यंत आपण भागवताला दूर ठेवून आपण आरामानं झोपू शकतो. पण जर आपल्याला भागवताची किंमत कळाली असेल तर माणसं त्या भागवतापासून कधीही दूर जाणार नाहीत.